लोणावळ्यातील सर्वात सुंदर 10 पावसाळी पर्यटन स्थळे। मित्रांनो, पावसाळा सुरू झाला की सर्वांना वेध लागतात ते म्हणजे हिरव्यागार निसर्गाचे, उंच कड्यावरून कोसळणाऱ्या धबधब्यांचे आणि आल्हाददायक धुक्यांचे। आणि जेव्हा महाराष्ट्रातील पावसाळी पर्यटनाचा विषय निघतो तेव्हा प्रत्येकाच्या ओठावर सर्वात आधी नाव येते ते म्हणजे लोणावळा। मुंबई आणि पुण्याच्या मध्यभागी वसलेले हे हिल स्टेशन पावसाळ्यात एखाद्या स्वर्गासारखे भासते। अशातच आज आपण लोणावळ्यातील सर्वात सुंदर 10 पावसाळी पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेल आणि पेजवर नवीन असाल तर फॉलो सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 10, लायन्स पॉइंट। लोणावळ्यातील पावसाळी भटकंतीची सुरुवात करण्यासाठी लायन्स पॉइंट हा एक उत्तम पर्याय आहे। पावसाळ्याच्या दिवसात इथला परिसर दाट धुक्यांनी वेढलेला असतो आणि सोसाट्याचा वारा इथल्या वातावरणात एक वेगळीच मजा आणतो। या पॉइंटवरून खोल दऱ्या आणि सभोवतालच्या हिरव्यागार डोंगरांचे विलोभनीय दृश्य पाहायला मिळते। पावसाच्या रिमझिम सरीत गरमागरम मक्याचे कणीस आणि भजी खाण्याचा आनंद इथे द्विगुणित होतो। जर तुम्हाला शांततेत निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल आणि ढगांच्या गर्दीत स्वतःला हरवून जायचे असेल तर लायन्स पॉइंट तुम्हाला नक्कीच आवडेल। नंबर 9, कार्ला आणि भाजे लेणी। निसर्गासोबतच जर तुम्हाला इतिहासाची आवड असेल तर कार्ला आणि भाजे लेणी पावसाळ्यात पाहणे हा एक अद्भुत अनुभव ठरतो। ही प्राचीन बौद्ध लेणी डोंगरात कोरलेली असून पावसाळ्याच्या दिवसात या लेण्यांच्या आजूबाजूला अनेक छोटे मोठे धबधबे वाहू लागतात। हिरव्यागार झाडीतून लेण्यांपर्यंत जाणारी पायवाट आणि आजूबाजूला कोसळणारे पाण्याचे प्रवाह एक अतिशय नयनरम्य दृश्य निर्माण करतात। पावसाळ्याच्या कुंद वातावरणात या ऐतिहासिक वस्तूचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते। त्यामुळे हे स्थळ फोटोग्राफीसाठी आणि एका दिवसाच्या सहलीसाठी अतिशय उत्तम आहे। नंबर 8, पुणे धबधबा। पावसाळ्यात लोणावळ्याला भेट द्यायची आणि पुणे धबधबा पाहायचा नाही असे होऊच शकत नाही। भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक असलेला हा पुणे धबधबा तब्बल 200 मीटर उंचीवरून खाली झेपावतो। हा धबधबा 3 टप्प्यात खाली येतो आणि पावसाळ्यात जेव्हा पूर्ण क्षमतेने वाहू लागतो तेव्हा त्याचा आवाज आणि पाण्याचे तुषार पर्यटकांना अतिशय मंत्रमुग्ध करतात। आजूबाजूचा दाट जंगल परिसर आणि फेसाळ्यात खाली येणारे पाणी यामुळे हे लोणावळ्यामधील सर्वात आकर्षक आणि डोळ्याचे पारणे फेडणारे ठिकाण बनते। नंबर 7, ड्यूक्स नोज। सापाच्या फणासारखा किंवा एखाद्या ड्यूक्सच्या नाकासारखा आकार असल्यामुळे या ठिकाणाला ड्यूक्स नोज किंवा नागफणी असे म्हटले जाते। जे पर्यटक साहसी वृत्तीचे आहेत आणि ज्यांना ट्रॅकिंगची आवड आहे त्यांच्यासाठी पावसाळ्यात हे ठिकाण म्हणजे एक पर्वणीच असते। येथून खंडाळा घाट, सह्याद्रीच्या डोंगर रांगा आणि खोल दरीचे अत्यंत सुंदर दृश्य दिसते। पावसाळ्यात या कड्यावर उभे राहिल्यास चहूबाजूनी ढग तुम्हाला स्पर्श करून जातात आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे एक थरारक अनुभव मिळतो। नंबर 6, विसापूर किल्ला। पावसाळी ट्रॅकिंगचा खराखुरा थरार अनुभवायचा असेल तर विसापूर किल्ल्याला पर्याय नाही। या किल्ल्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे पावसाळ्यात या किल्ल्याच्या पायऱ्यांवरून पाण्याचा प्रवाह एखाद्या धबधब्यासारखा खाली वाहत येतो। याच वाहत्या पाण्यातून चालत गडावर जाण्याचा अनुभव शब्दात सांगता न येण्यासारखा आहे। गडावर पोहोचल्यावर विस्तीर्ण पठार, पाण्याची टाकी आणि हिरवीगार चादर पांघरलेला परिसर तुमची सर्व धावपळ आणि थकवा विसरायला लावतो। लोहगडच्या अगदी शेजारी असलेला हा किल्ला पावसाळ्यात ट्रॅकरची पहिली पसंती असतो। नंबर 5, पवना तलाव। लोणावळ्याच्या गर्दीपासून थोडे दूर शांत आणि निसर्गरम्य वातावरणात वेळ घालवण्यासाठी पवना तलाव हे एक परिपूर्ण ठिकाण आहे। पावसाळ्यात या तलावाच्या आजूबाजूचा परिसर पूर्णपणे हिरवागार होतो आणि तलावाच्या पाण्यावर धुक्याची चादर पसरलेली असते। तुंग, तिकोना आणि लोहगड यासारख्या किल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर वसलेल्या या तलावाच्या काठी बसून निसर्गाचा आस्वाद घेणे मनाला खूप शांती देते। पावसाळ्यातील थंड हवा आणि तलावाच्या शांत लाटा यामुळे हे ठिकाण कपल्स आणि फॅमिलीसाठी उत्तम पिकनिक स्पॉट ठरते। नंबर 4, राजमाची किल्ला। राजमाचीचा ट्रेक हा लोणावळ्यातील सर्वात लोकप्रिय आणि सुंदर पावसाळी ट्रेक मानला जातो। पावसाळ्यात राजमाचीला जाणारा रस्ता म्हणजे निसर्गाने नटलेला एक जिवंत कॅनव्हासच वाटतो। वाटेत भेटणारे असंख्य लहान मोठे धबधबे, हिरवीगार झाडी आणि मध्येच येणारे दाट धुके या प्रवासाची रंगत वाढवतात। श्रीवर्धन आणि मनोरंजन अशा 2 बालेकिल्ल्यांनी बनलेल्या या गडावरून उल्हास नदीच्या खोऱ्यांचे विहंगम दृश्य दिसते। मुसळधार पावसात निसर्गाचे खरे रौद्र आणि तितकेच सुंदर रूप राजमाचीवर अनुभवायला मिळते। नंबर 3, लोहगड किल्ला। इतिहासाची साक्षी देणारा आणि ट्रॅकिंगसाठी अतिशय सोपा असलेला लोहगड किल्ला पावसाळ्यात पर्यटकांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र असतो। या किल्ल्याच्या पायऱ्या आणि दरवाजे अतिशय भक्कम असून पावसाळ्यात इथे कमालीचे सौंदर्य पाहायला मिळते।
या किल्ल्याचे मुख्य आकर्षण म्हणजे विंचूकडा. विंचवाच्या नांगीसारखा दिसणारा हा कडा पावसाळ्यात ढगांनी झाकून जातो. गडावर वाहणारा वेगवान वारा आणि चोहूबाजूने दिसणारे हिरवेगार डोंगर यामुळे लोहगडची पावसाळी सफर प्रत्येक निसर्गप्रेमीने आपल्या डायरीत नोंदवायला हवी. नंबर 2, भुशी धरण. लोणावळा आणि पावसाळा असा उल्लेख झाला की सर्वात पहिले ज्या ठिकाणाचे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते ते म्हणजे भुशी धरण. लोणावळ्यातील हे सर्वात प्रसिद्ध आणि गर्दीचे ठिकाण आहे. पावसाळ्यात जेव्हा हे धरण भरून वाहू लागते तेव्हा त्याच्या पायऱ्यांवरून फेसाळ्यात खाली येणाऱ्या पाण्यात खेळण्यासाठी पर्यटकांची झुंबड पाहायला मिळते. मित्र आणि परिवारासोबत वाहत्या पाण्यात बसून भिजण्याचा आणि मक्याचे कणीस खाण्याचा जो आनंद भुशी डॅमवर मिळतो तो इतरत्र कुठेही पाहायला मिळत नाही. नंबर 1, टायगर पॉइंट. आणि आता वळूया आपल्या पहिल्या क्रमांकाच्या स्थळाकडे, ते म्हणजे लोणावळ्याची शान टायगर पॉइंट. एका झेप घेणाऱ्या वाघासारखा आकार असलेल्या या कड्यावरून दिसणारे दृश्य निव्वळ अद्भुत असते. पावसाळ्यात तिथून खाली पाहिल्यास 650 मीटरपेक्षा जास्त खोल दरी आणि त्यात कोसळणारे अनेक धबधबे दिसतात. अनेकदा ढग तुमच्या पायाखालून तरंगत जाताना दिसतात. मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा, ढगांची गर्दी आणि गरमागरम चहाचा आस्वाद, टायगर पॉइंटवर मिळणारा हा अनुभव लोणावळ्याची पावसाळी सफर खऱ्या अर्थाने सार्थकी लावतो. म्हणूनच हे ठिकाण आपल्या यादीत नंबर 1 वर आहे. तर मित्रांनो, ही होती लोणावळ्यातील टॉप 10 सर्वात सुंदर पावसाळी पर्यटन स्थळे. यापैकी कोणत्या ठिकाणाला तुम्ही या पावसाळ्यात भेट देणार आहात ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. पावसाळ्यात निसर्गाचा आनंद घेताना स्वतःची आणि आपल्या परिवाराची काळजी नक्की घ्या आणि धोकादायक ठिकाणी जाणे टाळा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच भन्नाट माहितीसाठी आपल्या चॅनेलला फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन प्रवासात. तोपर्यंत धन्यवाद.